सो हे लिक्विड म्युच्युअल फंड म्हणजे काय, तर हा म्युच्युअल फंडांचा प्रकार आहे. म्युच्युअल हं. फंड इज नथिंग बट पुलिंग ऑफ फंड्स, म्हणजे हो. पैसा एकत्र केला जातो. तो फंड मॅनेजरकडे दिला जातो. साधारणतः त्या फंडांमध्ये अशा इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवणूक केली जाते, ज्याची मॅच्युरिटी 90 दिवसांच्या आतमध्ये आहे. बरं. म्हणजे मग साधारण कमर्शियल पेपर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स किंवा गव्हर्नमेंट ट्रेजरी बिल्स. आता असाही विचार कर, की एखादा बॉन्ड 10 वर्षांपूर्वी इश्यू केलाय गव्हर्नमेंटनी आणि त्याची मॅच्युरिटी पुढच्या 4 महिन्यांमध्ये आहे हं, किंवा त्याची मॅच्युरिटी पुढच्या 2च महिन्यांमध्ये आहे. हं. 2च महिने, कारण लेस दॅन 90 आपण म्हणतोय. हो. सो ते पण 2 महिन्यात तो मॅच्युअर होणार असेल, तर नाऊ इट अल्सो बिकम्स अ ॲसेट. ती पण एक प्रकारची ॲसेट होते सेट. आता, कारण ती लगेच लिक्विड करता येणार आहे फंड मॅनेजरला, कारण हं. 2च महिन्यांमध्ये त्याची मॅच्युरिटी आहे. सो ज्या इन्स्ट्रुमेंटची मॅच्युरिटी 90 दिवसांच्या आतमध्ये आहे, अशा सर्व गुंतवणुकीच्या ऑप्शनमध्ये हं. मग कमर्शियल पेपर असतील, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स असतील, गव्हर्नमेंट ट्रेजरी बिल्स असतील, कॉर्पोरेट किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, जे निअरिंग मॅच्युरिटी आहेत आणि त्यांचं रेटिंग उत्कृष्ट आहे. ह्या सगळ्यांचा लिक्विड फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये अंतर्भाव असू शकतो.